एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल ने 2014 में हुए विधानसभा चुनाव को लेकर बड़ा खुलासा किया है। उन्होंने कहा कि चुनाव के बाद भाजपा और एनसीपी ने गठबंधन बनाने का निर्णय लिया था। इसके लिए एनसीपी कांग्रेस और भाजपा शिवसेना को छोड़ने के लिए तैयार थी। पटेल के बयान पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने प्रतिक्रिया दी और कहा कि पटेल का पहले से ही भाजपा के साथ जाना तय था। वो लगातार शरद पवार को मनाने का प्रयास कर रहे थे, लेकिन असफल रहने के बाद उन्होंने अजित पवार को साथ लेकर भाजपा का रास्ता अपनाया। प्रफुल्ल पटेल आज जे बोलतायत आणि त्यांना भाजपबरोबर जायचं होतं ते यापूर्वीच ठरलेलं होतं त्यांचा जाण्याचा। पवार साहेबांचं मन वळवून ते थकले होते अशी माहिती आहे। थकल्यानंतर मग अजित पवारांचा त्यावेळेसची स्थिती तर अशी होती, आम्ही साक्षीदार आहोत, अनेक जण साक्षीदार आहेत। अजित पवारांचा ना भाईजींचं काही फार सौख्य नव्हतं, फार काही त्यांचे संबंध चांगले नव्हते अशी सगळीच चर्चा होती। कारण आम्ही सत्तेमध्ये आणि आघाडीमध्ये असल्यामुळे आम्हाला त्याची माहिती आहे, ते कोणी नाकारू शकत नाही। केवळ मला वाटतं की त्यांचा आग्रह होता भाजपमध्ये जाण्याचा। तो आग्रह कशामुळे होता हे कुठेही लपून राहिलेलं नाही, परंतु यांचा आग्रह होता। मग अजितदादांशी फार काही सौख्य नव्हतं, पण मग ते अजितदादांकडे वळले। कारण कोणीतरी जायचं म्हणलं तर एकटा जाऊन उपयोग नाही, त्यामुळे अजितदादांकडे वळले। अजितदादांनाही जाणं आवश्यक होतं, ती परिस्थिती निर्माण झाली। त्या परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा तो निर्णय घ्यावा लागला। आणि राहिलाय पवार साहेबांच्याकडे जे काही बोलले असतील किंवा झाले असतील, पण पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका त्यावेळेसही मांडली, आत्ताही मांडली। मी मुळातच पुरोगामी विचाराचा पुरस्कर्ता आहे, कार्यकारी विचाराला मानणार आहेत आणि माझी आयडियोलॉजीला मी सोडणार नाही, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि आजही ते ठाम त्या भूमिकेवर आहेत। याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे।